प्रवाशांकडून इंडिगोच्या कार्यालयासमोर राडा घालण्यात आलेला आहे। म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सगळेच प्रवासी इंडिगोच्या वेळापत्रकात जो काही गोंधळ झालेला आहे, लँडिंग आणि डिपार्चरच्या सगळ्या वेळापत्रकात, त्यावरनं भारतीय प्रवासी तर नाराज झालेलेच होते, पण आता परदेशी प्रवासी देखील या सगळ्या अव्यवस्थेवरनं इंडिगोच्या एअरपोर्टमधील कार्यालयासमोर राडा घालताना दिसत आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संकेत आपल्याबरोबर आहे। संकेत, काय अपडेट? सर, नक्कीच आपण पाहिलं तर 3 डिसेंबर पासून तर एअर इंडिगोची जी विमान सेवा आहे ती विस्कळीत झाली होती। आज 5 डिसेंबर आहे। मी सकाळपासून आज एअरपोर्टला आहे आणि नाही म्हटलं तरी सकाळपासून माझ्या समोर जो आकडा आहे लोकांचा तो 200 ते 300च्या आसपास आहे। तो आकडा कमी होत नाही, त्यामुळे इतकी लोक इथे तात्काळ वाट बघतात तिथे आम्हाला विमान मिळेल। आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी एक परदेशी प्रवासी आहे, तिने आता इथे राडा घातला की आता एअरपोर्टच्या इंडिगोचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाशी चर्चा करत आहे आणि चर्चा करताना तिथे त्यांच्यासोबत भांडण झालं। तिने आता त्यांच्याशी थोडासा हुज्जत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण कुठेतरी सर्वांना, जसं भारतीय नागरिकांना मनस्ताप होतो तसंच ही परदेशी पाहुणे हिला सुद्धा मनस्ताप झाला या एअर इंडिगोच्या कारभारामुळे। लाइव मशीन पे ऐसा लगता है इंडिगो ने आपको ड्राइव किया है। तो आता इकडे एयरपोर्टचा स्टाफ आलेला आहे। पब्लिक को रोक रहे हो आप, तो त्यांच्याशी आता बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। कुठेतरी मॅटर जो काही यांचा सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न इकडे केला जातो। बट हमने बोला एट योर ओन रिस्क यू हैव टू कम हियर, ठीक है। ओन रिस्क पे आए, बट नाउ शी हैज अ फ्लाइट। मैंने उनको समझा दिया बॉम्बे टू इस्तांबुल जो फ्लाइट है उनको रिफंड मिल जाएगा, डेली रहते बैगेज मिल जाएगा। हर मेन कंसर्न इज दैट, हर कंसर्न इज दैट शी नीड्स अ बैगेज नाउ, बट शी नीड्स टू टॉक टू देम इटसेल्फ, बट शी इज नॉट लिसनिंग। दैट्स फ्रॉम माय साइड आई हैव डन एवरीथिंग। So how much time it will get to give her the baggage, the luggage? They will let you know, ma'am. आप अपनी जगह मैडम एकदम सही हो, I लेकिन do